बाप का फरमान बरदार बनना है, ज्ञान का सुरमा पहन लेना है। यही बहुत नाजुक रास्ता है जिसमें खबरदार होकर चलने से ही आगे बढ़ते रहेंगे। गीत इस पाप की दुनिया से कहीं और कहीं दूर ले चल। ओम शांति। मीठे बच्चे, अब तुम समझदार बने हो और फील करते हो कि पहले हम कितने बेसमझ थे। यह भी समझ में नहीं आता था कि यह पतित दुनिया है और इसी भारत में जब देवी देवताओं का राज्य था तो पावन सुखी थे, उसमें कोई दुख की बात नहीं थी। परंतु यह भी निश्चय नहीं होता था कि स्वर्ग में सदैव सुख होगा। स्वर्ग का किसको पता नहीं था। मनुष्य तो समझते हैं वहां भी दुख था। यह है बेसमझी। अब तुम बच्चे समझदार बने हो। बाबा म्हणताय समज नव्हती, एवढं सुद्धा समजत नव्हतं की स्वर्ग जो आहे तिथं सगळ्या प्रकारचं सुख असेल, दुःख नसेलच तिथं, म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात। आणि मनुष्य इतके बेसमझ, बाबा म्हणताय कि वो समझते थे कि स्वर्ग तो था, स्वर्ग तो होता, या दुनियेमध्ये सुख तर होतं पण त्याच्यासोबत दुःख पण होतं। इतकी बेसमझी। बाबा म्हणताय अब तुम समझदार बने हो, तुम्हें ये समझ में आ गया है कि एक ऐसी दुनिया थी जहां सभी हर पल हर सेकंड सुखी थे। माया नहीं थी, विकार नहीं था, कोई दुख नहीं था। ये हमें समझ में आ गया है, इसलिए हम अब बाबा के बच्चे समझदार बने हैं। दुनिया वाले बेसमझी से चल रहे, बेसमझी ही थी उनके अंदर, लेकिन बाबा अब हम भी बेसमझ हो गए थे, अब हमें बाबा समझदार बना रहा है। बाप ने आकर समझाया है, उनकी श्रीमत पर तुम चल रहे हो। मनुष्य कहते भी है कि यह पतित दुनिया है, स्वर्ग पावन दुनिया थी। पावन दुनिया में भी दुख हो, फिर दुःख की ही दुनिया हुई। बाबा म्हणतात एकीकडे मनुष्य काय म्हणतात, ही पतित दुनिया आहे आणि स्वर्ग पावन दुनिया होती। तर पावन दुनियेमध्ये पण दुःख होतं, तर बाबा म्हणतात वो तो दुःख की दुनिया हो गई। फिर वहां पे दुःख था तो दुःख की दुनिया हो गई। त्याला सुख कसं काय म्हणणार, जर तिथं दुःख आहे तर ते सुखाची दुनिया नाहीच झाली। कोणालाही कधीही कोणत्याही प्रकारचं दुःख येऊ शकतं, मग दुःख आहे तिथे तो फिर बाबा म्हणते फिर गीत भी रॉन्ग हो जाता है। कहते हैं बाबा ऐसी जगह ले चलो जहां आराम सुख चैन हो। बाबा म्हणते गीत गाणं पण चुकीचं होऊन जातं। त्यांनी काय समजलं की स्वर्ग होता आणि तिथेही लढाई झगडे आहे, भांडणं आहे, तिथेही राक्षस आहे, आणि मग कशाला म्हणताय की अशा दुनियेमध्ये घेऊन चल की जिथं सुखच आहे। स्वर्गामध्ये सुद्धा त्यांनी दुःख दाखवलं। तो बाबा म्हणता ये गीत गाना भी गलत हो गया उनका कि हमें कहीं दूर ले चलो, ऐसी दुनिया में ले चलो जहां सुख चैन हो। आणि स्वर्गाविषयी तर त्यांनी म्हटलं की तिथूनच दुःख सुरू आहे। तो बच्चे यह भी जानते हैं कि स्वर्ग सोने की चिड़िया थी। सोने की चिड़िया म्हणजे सोन्याचे भंडार होते, सुवर्ण दुनिया होती ती। सोने की चिड़िया म्हणजे ते म्हणण्यासाठी म्हणतात, पण सोनच सोनं होतं तिथं। देवी देवता थे, कहते भी हैं हम एक दो को दुख नहीं देते थे, परंतु फिर कह देते कि यह दुख सुख सब परंपरा से चला आता है। मग देवी देवता होते तिथं, ते कसं एक दुसऱ्याला दुःख देतील। देवता म्हटल्यावर दुःखाचा प्रश्नच नाही आला एकमेकांना देण्याचा, पण तरी सुद्धा काय म्हणत आले, ये दुःख सुख तो परंपरा से चला आया है। देवी देवतांना सुद्धा चुकलं नाहीये।
पण देवी देवता जेव्हा देवी देवता होते सतयुग आणि त्रेतायुगामध्ये, तेव्हा देवी देवतांना कुठल्याही प्रकारचं दुःख नाहीये. हे देवी देवता जेव्हा वाईट मार्गाला गेले द्वापर युगामध्ये, तेव्हापासून त्यांच्या जीवनामध्ये दुःख यायला लागलं आणि ते देवी देवता म्हणण्याच्या लायक नाही राहिले. मग त्यावेळेला ज्यावेळेला ते देवी देवता नाहीये त्यावेळेला दुःख आहे, ज्यावेळेला ते देवी देवता सारखे राहत आहे त्यावेळेला तर सुखच सुख आहे. विकार नाहीये तर सुखच सुख आहे. विकार सुरू झाले आणि दुःख आलं देवतांच्या जीवनामध्ये. म्हणून हे म्हणणं चुकीचं आहे की देवी देवतांनाही हे चुकलं नाही, त्यांच्याही जीवनामध्ये दुःख आहे. पण 2500 वर्ष देवी देवतांच्या जीवनामध्ये दुःख नाहीये बिल्कुल, एका सेकंदाचे. लेकिन बाबा म्हणते ये बातें समझ में नहीं आई लोगों के, उन्होंने उस तरीके से सोचा ही नहीं क्योंकि कहानियां ऐसी बना दी. कृष्ण पर भी झूठे कलंक लगा दिए हैं. कहा जाता है जैसी पतितों की दृष्टि वैसी सृष्टि समझते हैं, सारी सृष्टि पतित है. इस समय उनकी दृष्टि ही पतित है तो सारी सृष्टि को ही पतित समझते हैं. कह देते हैं परंपरा से यह पतितपना चला आता है. त्यांची बाबा म्हणतात त्यांची दृष्टी, त्यांचा दृष्टिकोन हे सगळं पतित आहे, विकार आलेले त्याच्यामध्ये. आणि म्हणून ते सगळ्यांना तसंच बघतात की देवी देवता पण असेच होते. त्यांच्या जीवनामध्ये जे आलेलं आहे त्याला योग्य दाखवण्यासाठी की भले माझ्या जीवनामध्ये विकार आहे पण तुम्ही बघा कृष्ण पण तसाच होता, राम पण तसाच होता, हे दाखवलं, देवी देवतांविषयी दाखवलं. म्हणजे स्वतःच्या जीवनामध्ये जे करतोय ते पण मग योग्य ठरवायचं होतं त्यांना, त्या आधाराने ते उदाहरण देऊन. म्हणून त्यांनी अशा प्रकारच्या कहाण्या बनवल्या. वेगवेगळे कारण ते कहाण्या बनण्याचे, काही चांगली भावना पण होती. पण हे दाखवल्यामुळे काय झालं की ते जे काही करताय, ते जे विकारामध्ये जात आहे त्याला थोडं तर योग्य दाखवता आलं त्यांना समाजासमोर की फक्त हेच नाहीये, हा खूप मोठा ऋषीमुनी आहे, हाच नाहीये विकारामध्ये, हे देवी देवता पण तर तसे होते, हे पण तसे होते, असं दाखवलं गेलं. बाबा म्हणतात ये पतित दृष्टि आ गई द्वापर के बाद और फिर उन्हें वो सारी सृष्टि को पतित उस नजर से देखने लग गए. जैसे दृष्टि वैसी सृष्टि, तसेच दिसते दुनिया में जैसे अपन है. तो ये सब बाबा म्हणता है कि ये जो इस कारण से ये हुआ कि कभी मनुष्य ने ये लक्ष्य ही नहीं बनाया कि मुझे विकारों से रहित हो जाना है, मला बिलकुल मी संपूर्ण सुखामध्ये राहू शकतो. आणि ते केव्हा राहू शकतो, जेव्हा मी विकारांचा संपूर्ण त्याग करेन, तेव्हा मी संपूर्ण सुखामध्ये राहू शकतो. हे आलंच नाही कोणाच्याही जीवनामध्ये की मला अशा संपूर्ण सुखाच्या दुनियेमध्ये जायचंय. येऊन येऊन काय आलं त्यांच्या बुद्धीमध्ये की या दुनियेच्या चक्करमध्येच यायचं नाही, मोक्षामध्ये राहायचंय, यायचंच नाही जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये. त्यांच्या बुद्धीमध्ये ही गोष्ट का आली नाही की मलाही सुखाच्या दुनियेमध्ये जायचंय. कारण त्यांनी ह्या कहाण्या अशा बनवल्या की सुखासोबत दुःख पण आहे. देवी देवता आहेत, राक्षस पण त्रास देतात, त्यांना विघ्न टाकतात, कुठून कोण येईल आणि कुठून कोण हल्ला करेल काही भरोसा नाही, हे असं दाखवलं गेलं कहाण्यामध्ये. आणि म्हणून मग कोण लक्ष ठेवेल की मला स्वर्गामध्ये राहायचंय. मग त्यांनी आपलं सोपं लक्ष निवडलं की नाही यायचंच नाही, तर कशाला यायचंय. देवी देवता आहे तेव्हा पण राक्षस आहे आणि आता पण ही दुनिया अशी बघतोय. मग त्यांनी सोपं निवडलं बुद्धी, त्यांच्या ते बुद्धीच्या कुवतीनुसार की नको, इथं नकोच यायला. पर बाबा हमें ये समझ देते हैं कि आधा कल्प ये दुनिया संपूर्ण सुख की दुनिया है और वहां पर तुम रह सकते हो, वहां पर तुम्हें रहना है. तुम्हारे अंदर वो पात्रता है, तुम्हारे अंदर वो क्वालिटी है कि जिसके आधार से तुम विकारों पर विजय प्राप्त करते हो और निर्विकारी होकर उस दुनिया में रहते हो, तो वहां पर दुःख का नामो निशान भी नहीं. आणि जेव्हा आपल्याला हे कळतं, जेव्हा बाबा हे आपल्याला आठवण करून देतो की अशी दुनिया आहे जिथं संपूर्ण सुख आहे, तेव्हा तर आपण तयारी करू त्याची. म्हणून तर बाबाचे बच्चे तयारी करतात, बाकीचे त्या तयारीमध्ये लागलेलेच नाहीये कि हमें स्वर्ग में जाकर रहना है कुछ जन्मों के बाद, ये कुछ सालों के बाद. कुछ थोड़े साल बचे हैं और हमें स्वर्ग में जाकर रहना है. त्यांच्या बुद्धीमध्ये ती पण तयारी नाहीये की आता अजून 10-20 जन्म घ्यावे लागतील, 50 जन्म घ्यावे लागतील आणि काही जन्मानंतर आपण स्वर्गामध्ये जाऊ तिथे राहायला. ही सुद्धा या प्रकारची पण तयारी नाही. त्यांची भावना एकच आहे फक्त भक्तीमध्ये की मला हे अजून किती जन्म घ्यावे लागतील माहिती नाही, पण कधी ना कधी असं होईल,
कोणत्या तरी जन्मामध्ये तो येईल आणि तो माझं कल्याण करेल. आणि कल्याण काय, स्वर्गामध्ये जाऊन राहायचं हे तर नाहीच. तो दर्शन देईल आणि माझे पाप नष्ट होतील आणि मला मोक्ष मिळेल. मी जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये येणार नाही, ही तयारी त्यांची. आणि म्हणून इतकं सगळं काही करताय भक्ती मार्गामध्ये. लेकिन बाबा के बच्चों को बाबा ने इतना समझदार बनाया है, हमारे अंदर इतनी समझदारी आ गई है कि अब हम उस दुनिया में रहने के लिए तैयारी कर रहे हैं. त्या दुनियेमध्ये राहण्यासाठी जी पात्रता आवश्यक आहे ती पात्रता आपण आपल्यामध्ये आणतोय. बाबा आपल्याला रोज समजून सांगतो, मग आपण स्वतःला रोज समजून सांगतो की मला असं बनायचंय, माझ्यामध्ये सगळे गुण आणायचे, माझ्यामध्ये एक दोषही ठेवायचा नाहीये, मला विकारांच्या रहित बनायचंय. कारण मला अशा दुनियेमध्ये जायचंय जिथं संपूर्ण सुख आहे, संपूर्ण चैन आहे, कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाहीये, कोणत्याही प्रकारचा रोग नाहीये, कोणतंही दुःख नाही, परेशानी नाही, कोणतंही दुखणं नाही. अशा दुनियेमध्ये मला जायचं. अशी दुनिया आहे, ही गॅरंटी बाबांनी आपल्याला दिलेली आहे. आणि म्हणून आपण तयारीला लागलेलो आहे. आपण उगच बाबांचे बनलो आणि उगच मुरले ऐकतोय असं नाहीये. ही आपली तयारी चाललेली आहे त्या दुनियेमध्ये राहण्याची. तो बाबा म्हणते ये दुनिया में ये गीत गाते हैं ऐसे कि मुझे ऐसी दुनिया में ले चलो, लेकिन उस दुनिया के बारे में उन्होंने गडबड कर दी सब. त्यांनी हे गीत गात गात हे बुद्धीमध्ये हे पण होतं की तिथं दुःख पण आहे, सुख पण आहे. अशी कोणती दुनिया नाही जिथं सुखच सुख राहील. आणि मोक्षामध्ये जाऊन राहायचं म्हणजे काय, बिना शरीराचं राहायचंय तिथं, तर तिथं कोणता सुखाचा अनुभव आहे. अनुभव कसा करेल, आत्मा जेव्हा शरीरामध्ये तेव्हा तर अनुभव आहे. तर तिथं जाऊन जरी राहायचं असं त्यांच्या बुद्धीमध्ये हे जरी असेल की आपण मोक्षामध्ये जाऊन राहू, तिथं सुख आहे, चैन आहे, पण अनुभवच नाही ना. आत्मा शरीरामध्ये तेव्हाच अनुभव आहे. आत्मा तिथं राहील, भले मुक्त होऊन जाईल, पण अनुभव कशाचा आहे, तिथं सुख नाही, शांती नाही, चैन नाही, कशाचाही अनुभव नाही, पडलेली फक्त आत्मा. तो बाबा हमें सारी समझदारी देता है और ये समझदारी को हम अपने आप को समझाते, इस समझदारी से, उस आधार से अपनी बुद्धि को तैयार करते हैं और हम रोज अपनी तैयारी बढ़ाते चल रहे उस दुनिया में रहने के लिए. सारे वर्ल्ड पर रावण का राज्य है, यह भी तुम बच्चे समझते हो. कॉलेज में कोई बेसमझ जाकर बैठे तो क्या समझ सकेंगे. जो शाळा शिकलेला नाहीये तो डायरेक्ट कॉलेजमध्ये जाऊन बसला तर बाबा म्हणतात त्याला काय समजणार तिथं. लेकिन हम अब बाबा के बड़े बच्चे बन गए, इसलिए हमें बाबा की सारी बातें समझ में आती है, बुद्धि में धारण करते हैं हम. लेकिन जो अगर अचानक कोई आकर बैठ जाए बिना कोर्स किए हुए, बिना बाबा को जाने हुए, तो ये मुरली की बातें उसका समझ में नहीं आएगी, वो विश्वास ही नहीं कर पाएगा. तो बाबा म्हणता है कॉलेज में कोई बेसमझ जाकर बैठे तो क्या समझ सकेंगे, कुछ भी नहीं, वेस्ट ऑफ टाइम करेंगे. त्याचाही वेळ खराब आणि बाकीच्यांचे तसे व्हायब्रेशन येतील त्याच्या बुद्धीमधून, तर बाकीच्यांचेही मुरली व्यवस्थित होणार नाही. म्हणून नवीनला बसवलं जात नाही मुरलीमध्ये जोपर्यंत त्याला बाबा कळालेला नाहीये. तो यह ईश्वरीय कॉलेज है, इनमें नया आदमी कोई समझ नहीं सकेंगे, इसलिए 7 रोज क्वारंटाइन में बिठाना पडे. तो जसं कोरोना होता त्यावेळेला काय म्हणायचे, याला कोरोना झालेला तर वेगळं करा, क्वारंटाइन मध्ये ठेवा, वेगळं ठेवा. तर तसं बाबा म्हणताय सगळ्यांना ती रावणाची बिमारी झालेली आहे, विकारांची बिमारी झालेली आहे. त्यांना 7 दिवस बाजूला केल्याशिवाय, ईश्वरी ज्ञान दिल्याशिवाय त्याच्यातले काही ना काही रोग तर समाप्त होतील त्याच्यातून 7 दिवसामध्ये. आणि मग तो ती मुरली स्वीकारेल, ती आत्मा. जब तक लायक बने. फिर भी अच्छा आदमी रिलीजियस माइंडेड है तो उनसे पूछना है परमपिता परमात्मा तुम्हारा क्या लगता है. वह है आत्माओं का पिता और प्रजापिता भी तो बाप है. यह पॉइंट बड़ी अच्छी है, परंतु बच्चे इस पर इतना हर्षित नहीं होते. बाबा म्हणते खुशी खुशीने तुम्ही ही पॉइंट ऐकायला पाहिजे. कोणी धार्मिक वृत्तीचं असो, कोणी त्यांना ज्याला थोडीशी समज आहे असं आपल्याला वाटतंय, तर बाबा म्हणतात त्याला तुम्ही हा प्रश्न विचारा की परमपिता परमात्मा तुमचा काय लागतो, काय नातं आहे त्याच्याशी. तो बाबा म्हणताय कि वो शब्द में ही उत्तर है, परम पिता परमात्मा. तो पिता लगता है वो हमारा, इसलिए तो हम पिता कहते हैं उसको, परम पिता कहते हैं. तो फिर हम बच्चे हो गए उसके. तो बाबा म्हणताय हे जेव्हा बुद्धीमध्ये येईल तेव्हा फिर वो एक ही तो बुद्धि में आएगा
कि वो परमपिता हम किसी एक को ही कहते हैं. 24 जणांना कसं म्हणू शकतो परमपिता, किंवा 33 कोटीला कसं परमपिता म्हणू शकतो, 10 जणांना कसं म्हणू शकतो, 4 जणांना कसं म्हणू शकतो. परमपिता, सर्वोच्च पिता तो एकच असेल, आणि तो पिता है. तो हमारा भगवान के साथ पिता पुत्र का संबंध है. बाबा म्हणतात हा पॉइंट खूप सुंदर आहे, आणि तुम्ही ज्याला थोडीफार समज आहे, जो धार्मिक वृत्तीचा पण आहे, त्यालाही तुम्ही हा प्रश्न विचारा. याच्यामध्ये तुम्ही खूप आनंदी व्हायचंय, खूप आनंदी होऊन हा प्रश्न तुम्ही त्याला विचारायचा आहे आणि त्याला त्याच्या बापाचा परिचय द्यायचा आहे. बाप कहते हैं तुमको नई नई पॉइंट सुनाता हूं जिससे तुमको नशा चढ़े, किसको समझाने की युक्ति आए. तुम फॉर्म भराकर पूछ सकते हो कि परमपिता परमात्मा से तुम्हारा क्या संबंध है. कहेगा परमपिता तो पिता हुआ ना. फिर उस समय सर्वव्यापी का ज्ञान ही उड़ जाएगा. जर त्यांनी हे मान्य केलं, बाबा म्हणताय परमपिता तो पिता हुआ, परमपिता शब्दामध्येच उत्तर है, और हम उसको कहते आए हैं, समझते आए हैं, तो फिर बाबा म्हणते सर्वव्यापीचं त्याचं जे बुद्धीमध्ये ज्ञान असेल ते उडून जाईल की कणाकणामध्ये परमात्मा आहे. तो फिर पिता किसको कहे हम. तर त्याला क्लिअर होईल की कोणीतरी आहे, वेगळी कोणीतरी शक्ती आहे, दुसरं कोणीतरी आहे जे सेपरेट आहे, जे असं नाही की कणाकणामध्ये व्यापलेलं आहे. आणि मग त्याच्या बुद्धीमधून बाबा म्हणतात वो जो ज्ञान है फिर उसकी बुद्धि कहीं तो टिकेगी, और फिर उसको टिकाओ बाबा पर, उसको समझाओ बाबा के बारे में. तुम जब प्रश्न पूछेंगे तो कहेंगे वह तो बाप है, हम सब बच्चे हैं, इतना मान ले तो लिखा लेना चाहिए. म्हणजे त्यांनी हे मान्य केलं की त्याच्याकडून लिहून घ्या. मग लिहून घेतल्यावर त्याला अजून जास्त लक्षात राहील, समझ में, बुद्धि में वो बात रहेगी, फिट बैठ जाएगी उसके. उसने अगर लिख लिया अपने हाथ से की परमपिता परमात्मा तो मेरा पिता है, हे जर त्याच्याकडून तुम्ही लिहून घेतलं तर त्याला अजून पक्क होईल. प्रजापिता के भी बच्चे ठहरे, वह शिव हो गया दादा और वह बाबा. शिव बाबा स्वर्ग की स्थापना करने वाला है, तो जरूर उनसे ही वर्षा मिलेगा. बहुत सहज से सहज बातें निकालनी पड़ती है. मित्र संबंधियों आदि के पास जाओ, उनको भी यह समझाओ. यह तो नशा है ना, हम बाप दादा से वर्षा पाते हैं. तो बाबा मतलब मित्र संबंधियों के पास जाते हो, उनको भी ये समझाओ कि वो हमारा पिता है तो वर्षा तो मिलेगा. और सब ने उसको माना है. निराकार ज्योति स्वरूप की हर धर्म में किसी न किसी रीति से, किसी न किसी अलग अलग सिंबॉल से मान्यता है, काही ना काही प्रतीक त्यांनी दाखवलेले आहे. निराकार ज्योति स्वरूप परमात्म्याला सगळ्या धर्मवाल्यांनी मानलेले आहे. तो बाबा म्हणता है कि उनको ये बुद्धि में बिठाओ कि वो पिता है, और वो पिता है तो उससे वर्षा मिलता है. पिता आहे, पिता पुत्राचा संबंध आहे, तो वारसा कालच त्याच्यामध्ये. तो बाबा म्हणता है कि किसी के भी पास जाओ, मित्र संबंधियों के पास जाओ, किसी के भी पास जाओ, उन्हें ये बात समझाओ कि वो हम सब का पिता है और उससे हमें वर्षा लेना. बाबा म्हणते आधी तुम्हाला पक्क झालेलं आहे ना की तुम्ही वर्षा घेताय, तुम्हाला पक्क झालेलं तर त्यांना मिळवून द्या तुम्ही. बाप कहते हैं हे आत्माएं, तुम तो अशरीरी आई थी, फिर पार्ट बजाते अब 84 जन्म पूरे किए हैं. अभी मैं कहता हूं तुमको वापिस चलना है. माम एकम याद करो तो विकर्म विनाश होंगे. देहधारी को याद करने से विकर्म विनाश नहीं होंगे. तुम वायदा करते हो बाबा हम आपको ही याद करेंगे. तुमको इस पुरानी दुनिया में अब रहना ही नहीं है, इसमें कोई चैन नहीं. इसलिए कहते हो ऐसी जगह ले चलो जहां सुख चैन हो. तुम बच्चे जानते हो हम पहले जाएंगे शांति धाम में, वहां सुख का नाम नहीं लेंगे, शांति ही शांति होगी. बाबा म्हणता है पहले तो हमें जाना है, यहां से इस दुनिया से जाना है, लेकिन पहले शांति धाम में जाना है, वहां सुख का नाम नहीं लेंगे. बाबा म्हणता है शांती धाम ज्याला मोक्ष समजत आले सगळे, परमधाम जे तुमचं राहण्याचं घर है, शांति है वहां पर, लेकिन सुख का नाम भी नहीं लेंगे, सुखाचं नाव पण नाही आहे. कारण सुख ही अनुभव करण्याची गोष्ट आहे, आणि तो अनुभव केव्हा होईल जेव्हा आत्मा शरीरामध्ये. म्हणून बाबा म्हणतात तुम्हें पहले शांति धाम में जाना है, वहां आत्मा शांत स्थिति में रहेगी, शांतीचा अनुभव पण नाही.
शांत स्थिति में रहेगी। वो शांति की दुनिया है, शांति से भरी हुई दुनिया है, शांत स्थिति में रहेगी। और वहां पर हम जाते हैं। क्यों जाते हैं? क्योंकि हमारा घर है, हमारा पिता वहां पर रहता है और हमारी अगले कल्प के लिए चार्जिंग हो जाती है वहां पर। ही चार्जिंग तर आता आपण करतोय, ज्ञान गुण शक्तीने आपण भरतोय, पण एक पुन्हा पूर्ण कल्पामध्ये पार्ट बजवायचा आहे तर एनर्जी पाहिजे ती या इथं राहण्याची, इथं या पृथ्वीवरती राहायचंय आपल्याला आणि शेवटपर्यंत अशी दुनिया होईपर्यंत राहायचंय। तर ती एनर्जी कुठून येणार आपल्यामध्ये? इथं राहू आपण, पार्ट बजावू, ती एनर्जी तिथं विश्रांती घेतल्यामुळे आपल्याला मिळते। ज्ञान गुण शक्ती वापरायला मिळणार आहे आपल्याला, वापरण्यासाठी आपण ते घेऊन जाणार आहे। पण इथं राहायचंय आपल्याला, 5000 वर्ष पार्ट बजवायचा आहे, या नाटकामध्ये 5000 वर्ष काम करायचंय। तर ती जी तिथली जी विश्रांती भेटते आपल्याला, कोणाला 1 दिवसाची असेल, कोणाला 15 दिवसाची, कोणाला 1 महिन्याची, कोणाला 2 महिन्याची, कोणाला 6 महिन्याची, कोणाला 1 वर्षाची, ज्याचं जसं पार्ट आहे त्यानुसार त्याला तिथं विश्रांती। जसं सगळ्यात कमी विश्रांती तर ब्रह्मबाबांना भेटणार आहे। परमधाममध्ये थोडं काही जातील आणि लगेच श्रीकृष्णाच्या रूपामध्ये इथं जन्म होणार आहे। आता सध्या सूक्ष्म होतांमध्ये बाबा पण परमधाममध्ये गेलेले नाही, ब्रह्मबाबा पण। तो वो कुछ थोड़े समय के लिए वो आत्मा जाएगी, लेकिन वो जो समय होगा वहां का परमधाम का, वो ब्रह्मा बाबा को भी एनर्जी देगा। ते भले 1 तासभर राहतील, 10 तास राहतील, माहिती नाही, जेवढा वेळ तिथं राहतील त्यांना सगळ्यात जास्त पार्ट बजवायचा या पृथ्वीवरती। पण तेवढ्या वेळामध्ये त्यांची तेवढी विश्रांती होऊन जाईल की ते 5000 वर्ष ते थकणार नाही नाटकामध्ये काम करून। तो ऐसे हमारा भी जितना पार्ट है उतना है, वहां पर पता नहीं कितने देर हमें रुकना है, लेकिन वो जाना बहुत जरूरी है वहां पर, क्योंकि इस नाटक में काम करना है। और वो रेस्ट जो परमधाम की रेस्ट है, परमधामची जी विश्रांती आहे ती आपल्याला भरपूर करून टाकते इथं पार्ट बजावण्यासाठी। म्हणून बाबा म्हणताय वहां सुख तो नहीं है, क्योंकि अनुभव नहीं है सुख का। सुख भले ही है आत्मा को अंदर का, लेकिन वो अनुभूति नहीं है, किसी प्रकार की अनुभूति नहीं। तो शांति मिलेगी तुम्हें वहां पर, और फिर नई दुनिया में आओगे तो सुख ही सुख है। सुख के साथ शांति है, शांति के साथ सुख है। तो वहां सुख का नाम नहीं लेंगे, शांति ही शांति होगी। फिर जाएंगे सुख धाम में, वहां फिर शांति का नाम नहीं लेंगे। जब दुख है तो अशांति है। मग बाबा म्हणता है कि वहां पार्ट में सुख है तो मग शांति पाहिजे हे नहीं, ऑटोमेटिक ती शांति रहे। वहां शांति का नाम नहीं लेंगे कि मुझे अब थोड़ा सा शांति चाहिए अभी, असं कधी 2500 वर्षामध्ये कोणाच्याही मनात नाही येणार की मला आता थोडी शांतीची आवश्यकता आहे, मला आता थोडं एकांताची आवश्यकता आहे, मला आता कुठेतरी जायचंय, मला आता या समाजापासून कटायचंय, मला आता परिवारापासून दूर जायचंय। बाबा म्हणते वहां ये शांति का नाम भी नहीं लेंगे कि मुझे शांति चाहिए, क्योंकि जब सुख है तो शांति ऑटोमेटिक है, शांति है तो सुख ऑटोमेटिक है। तो तिथं बाबा म्हणतात असं काही कशाची अपेक्षा नहीं रहना कि मुझे शांति चाहिए, मुझे सुख चाहिए, सब मिल जाएगा वहां पर और हर पल है। तो बाबा म्हणते वहां पर शांति का नाम नहीं लेंगे। जब दुख है तो अशांति है। द्वापर से फिर दुख शुरू होता है, अशांति आने लगती है, फिर हम नई नई युक्तियां निकालते हैं भक्ति की। वो हमने किया है सब कुछ। जब दुख आया, अशांति होने लगी, तो हमने कुछ पूजा की पद्धतियां निकाली, मंदिर बनाए, जप की पद्धतियां निकाली, और वो सब हम लोगों को देते गए। वो जो दिया है हमने, अब उसको हमें बंद करने का समय आ गया, और अब लोगों को शांति देनी है, सुख देना है, प्यार देना है, आनंद देना है, शक्ति देनी है। अभी वो हमें जो हमने द्वापर में गलती की है उसको सुधारने का समय है। हमने ही लोगों को ये सिखाया है सब। अब हमें लोगों को शांति, सुख, प्रेम, आनंद, शक्ति के वाइब्रेशन देने हैं। तो सुख में तो शांति है ही, परंतु वह शांति धाम नहीं। शांति धाम है आत्माओं का स्वीट होम। बाप सारे आदि मध्य अंत को जानने वाला है। अब तुम बच्चों का धंधा ही है पढ़ना, पढ़ाना, और फिर अपने शरीर निर्वाह अर्थ कर्म भी करना है। बाबा तुम्हें पढ़ना भी है, पढ़ाना भी, ये बातें सबको सिखानी, समझानी भी है, और अपना काम धंधा भी करना है। तो ऐसे नहीं कि काम धंधा ही करते रहो और ये समझना समझाना छोड़ दो। वो भी करना है, ये भी करना है। जीवन में संतुलन आना चाहिए। तुम जानते हो हम इस मृत्यु लोक से अमरलोक चले जाएंगे वाया शांति धाम। यह बुद्धि में याद रखना है जब तक तुम ट्रांसफर हो जाओ। अपनी पढ़ाई की रिजल्ट तक पढ़ना पड़े, जब तक मृत्यु नहीं हुआ है पढ़ना ही है। यह तो याद कर सकते हो ना कि अब हमको जाना है घर।
यह दुनिया, यह सब कुछ छोड़ना है, खुशी होनी चाहिए। बेहद नाटक का राज भी समझ गए हो। हद का नाटक पूरा होता है तो कपड़े बदली कर घर चले जाते हैं। वैसे हमको भी जाना है, 84 जन्मों का चक्र पूरा होता है. तर बाबा म्हणतात तुम्हाला शेवटपर्यंत अभ्यास करायचा आहे, हे ज्ञान प्राप्त करायचंय आणि ज्ञानानुसार जीवनामध्ये धारणा करून सगळ्यांना समजवायचंय. आपल्या जीवनाद्वारे सगळ्यांना उदाहरण घालून द्यायचंय. त्यांनाही ज्ञान एक तर वाणीद्वारे, एक तर आपल्या मनसाद्वारे आणि आपलं जे प्रॅक्टिकल जीवन आहे त्याद्वारे बाबा म्हणतात लोकांना तुम्हाला समजायचं शेवटपर्यंत. और तुम्हें अभी बेहद की खुशी होनी चाहिए क्योंकि तुम्हें घर जाना है. पाहून भले इथं तुमचे मित्र संबंधी नातेवाईक कोणी कोणी आहे, कोणाकोणामध्ये मोह अटकलेला आहे, पण बुद्धीमध्ये हे क्लिअर ठेवा कि हम जहां से आए थे वहां हमें जाना है. हमने 84 जन्मों में 84 घर, 84 परिवार में, अलग अलग परिवारों में जन्म लिया. वहां से हर एक परिवार को छोड़ा, हर एक परिवार को. सतयुग में भी इतना प्यारा परिवार था, इतना सुंदर परिवार था, लेकिन उनको भी छोड़ के गए हम. पहला जन्म लिया, बहुत सुंदर परिवार मिला, फिर दूसरे जन्म में गए, इतना प्यारा परिवार था, उनको भी छोड़ के गए. तो ऐसे अभी भी हमें किसी में भी मोह नहीं रखना है. सब बाबा के बच्चे हैं और सबको घर जाना है. सगळेच येणार आहे तिथं परमधाम मध्ये. मग कोणाला सोडून जाण्याचं दुःखही नाही झालं पाहिजे. लेकिन जब तक संगम युग है, जब तक हम हैं, तब तक हमें ये पढ़ाई पढ़नी है, क्लियर रखना है. हम नाटक में काम करने के लिए हमारे घर से आए थे. अब यहाँ पर ये शरीर रूपी कपड़े लिए, अब ये शरीर रूपी कपड़े को त्याग कर हम आत्मा को वापिस परमधाम में जाना है. जसं बाबा म्हणताय नाटकामध्ये काम करतात, काम करताना वेगवेगळे ड्रेस घालतात, वेगवेगळे पोशाख घालतात. शिवाजी महाराजचा पार्ट असेल तर शिवाजी महाराज सारखे पोशाख घालतील, पण त्या ड्रेसमध्ये तो घरी थोडी जाईल. तो ड्रेस तिथे काढून ठेवील आणि आपल्या घरचा ड्रेस घालून जाईल. तर तसं बाबा म्हणताय अभी तुम इस नाटक में काम करने के लिए नीचे आए थे, अब वापिस घर आना है. तो अभी ये जो शरीर रूपी कपड़ा लिया था उसको छोड़कर, त्याग कर अभी आत्मा रूप में ऊपर आना है. तो आने की, परमधाम में पहुंचने की हमें खुशी होनी चाहिए, लेकिन उसके पहले संपन्न और संपूर्ण बनना है. जाना तो है लेकिन तैयार होकर जाना है. जो रत्न बाबा के मुख से निकलते वही तुम बच्चों के मुख से निकलने चाहिए. सदैव मुख से रत्न ही निकले. फालतू शैतानी बातें सुननी भी नहीं चाहिए. कई तो बड़ी खुशी से बैठ सुनते हैं. बाबा देखता है ऊपर से बैठकर कि किती मजा येते तुम्हाला याचं त्याचं ऐकायला. इसकी उसकी बातें जब कोई करता है तो आनंद वाटतो. आपल्याला एक उत्सुकता असते की हा त्यांनी काय केलं होतं, त्यावेळेला काय झालं, त्यांनी काय म्हटलं, मग असं झालं होतं, त्यांनी तो काय करतोय. तो बाबा म्हणते ये ऐसी शैतानी बातें, व्यर्थ की बातें तुम्हें नहीं सुननी है, नहीं सुननी है. सुनानी तो है ही नहीं, लेकिन सुननी भी नहीं है. फालतू शैतानी बातें सुननी भी नहीं चाहिए. कई तो बड़ी खुशी से बैठ सुनते हैं. बाप कहते हैं ऐसी बातें सुनो व किसको करते हुए देखो तो बाबा को बताओ, तो बाबा समझानी देंगे. तो बाबा म्हणता है कि बाबा को बता दो, बाबा के कमरे में जाकर बाबा के सामने बैठकर बता दो कि ये व्यर्थ बातें करता है मुझसे. तो तुम्हाला तो करणार आहे तुमच्याशी, तसं बोलणार आहे तर तुम्हाला ऐकावं लागेल. तर बाबा म्हणते मुझे बता दो, मैं करूंगा क्या करना है इसका, इसको कैसे रोकना है मैं देखूंगा, लेकिन मुझे तो बताओ, मुझे बताओ आकर. नहीं तो वह पक्के हो जाते हैं. बाबा म्हणते मला नाही सांगणार तर ते पक्के होऊन जातील, अजून तुम्हाला ऐकवायला येतील. परंतु ऐसा होता रहता है. बाबा को सुनाते नहीं है कि बाबा यह फालतू बातें सुनाते हैं, इनको मना की जाए तो आदत मिट जाए. बाप सभा में समझाएंगे परंतु ऐसे के फिर मित्र बन जाते हैं. माया अच्छे अच्छे बच्चों की बुद्धि भी पत्थर बना देती है. बाप के फरमान बरदार बच्चे बनते ही नहीं. बड़ा नाजुक रास्ता है, इसमें बड़ी खबरदारी रखनी चाहिए. रहमदिल बन किसमें आदत है तो मिटानी चाहिए. हाँ जी करके सुनना नहीं चाहिए. हाँ जी करके सुनना नहीं चाहिए. महत्वाची गोष्ट काय की त्याला आपल्याला त्याच्या बोलण्यामध्ये इंटरेस्ट येतो हे नका दाखवू. त्याला जर वाटेल यांना आनंद येतो तो अजून काही काढेल, एकाचं संपलं दुसऱ्याचं कहाणी काढेल. तो बाबा हाँ जी करके नहीं सुनो. उसमें फिर अपने ज्ञान की बात डाल दो. ज्ञान बाबा क्या समझाता है ये बता दो. हाँ ऐसा ही पार्ट है हर एक का अपना अपना पार्ट उसने फिक्स किया है, उस अनुसार वो चलता है, जाने दो, छोड़ दो. अशा गोष्टी आपण त्याला सांगायच्या.
म्हणजे हे काही काळ जे व्यर्थ ऐकवणार आहे ना, त्यांना हे ज्ञानाच्या गोष्टी नाही सहन होत, मग ते आपल्याला ऐकवायला येणं सोडून देतील. लेकिन अगर हमें मजा आ रहा है, ये उसको लगता है, त्यांना कोणीतरी तर पाहिजे त्यांचं ते जे भरून घेतलेले मध्ये ते काढण्यासाठी. आणि आपण जर त्याला असं वाटतं की यांना खूप आनंद येतोय, आनंद वाटतोय, मजा वाटते यांना, तर ते पुन्हा पुन्हा येत राहील, पुन्हा पुन्हा ऐकवत राहील. तो बाबा म्हणताय हाँ जी करके सुनो नहीं, उसमें ज्ञान डाल दो, उसे ज्ञान बता. त्या निमित्ताने तुम्ही सेवा करा, त्याची दया करा त्याच्यावरती, की बिचारा व्यर्थ मध्ये जातोय आणि तुम्ही त्याला ज्ञानाचे काही पॉईंट सांगा. आजच मुरलीमध्ये हे सांगितलं होतं, असं सांगा. कालच्या मुरलीमध्येच होतं, मागच्या आठवड्यामध्येच बाबांनी हे सांगितलं होतं. असं काहीतरी सांगायचं, म्हणजे एक तर ती क्वालिटीवाली आत्मा असेल तर तुमच्या बोलण्यामध्ये ती आनंद घ्यायला लागेल. नसेल क्वालिटीवाली आत्मा तर कमीत कमी आपल्याकडे येऊन कोणाच्या कहाण्या तर नाही सांगणार. तो बाबा म्हणता किसी में आदत है तो मिटानी चाहिए, हाँ जी करके सुनना नहीं चाहिए. बाबा जो सुखधाम का मालिक बनाते हैं, ऐसे बाबा की ग्लानी तो हम कभी नहीं सुनेंगे. हमको तो शिव बाबा से वर्षा लेना है और बातों से क्या ताल्लुक. बाबा म्हणता है फिर बाबा की ग्लानी तो हमें कभी नहीं सुननी है. कोणी सांगत असेल तुमच्या मुरलीमध्ये असं कसं सांगतं, वो तो नहीं सुनना है. हमें तो उसके बारे में जो सत्य है, जो बाबा ने कारण दिए, वो बता देने हैं उसको. लेकिन वो अगर ऐसा कहे कि मुरलीमध्ये असं कसं सांगितलं, तो ये तो नहीं सुनकर लेना है. हमें स्पष्टीकरण देना है, क्यों कहा है, बाबा ने क्यों कहा है और सत्य क्या है. आणि दुसरी गोष्ट बाबा म्हणता है कि हमको तो शिव बाबा से वर्षा लेना है और बातों से क्या ताल्लुक. जायचंय घरी आता, 5,000 वर्षाचं भाग्य बनवायचंय आणि बाबांकडून आता वारसा हक्क प्राप्त करायचा आहे. बाकी गोष्टींशी काय देणं घेणं, कोण क्या कर रहा है, क्यों कर रहा है, कैसे कर रहा है, काय करायचंय आपल्याला. आपल्याशी संबंधित गोष्ट असेल तेवढ्यापुरती सावधानी ठेवायची बुद्धीमध्ये, बस. बाकी कोई मतलब नहीं हमें, कौन क्या कर रहा है और क्यों कर रहा है. शुभ भावना ठेवायची, बस. कोई सुने न सुने, हम तो ज्ञान का सुरमा पहन ले. कोई ज्ञान अंजन पाते हैं, कोई तो फिर धूल अंजन पाते हैं. तो बाबा म्हणते ज्ञान का सुरमा डाल दो, ज्ञान के अनुसार ही तुम्हारा जीवन चलना चाहिए. और कोई को ज्ञान अंजन मिलता है, कोई बाबा म्हणता धूल अंजन पाते, म्हणजे व्यर्थच्या गोष्टी घेतात बुद्धीमध्ये. उससे ज्ञान का तीसरा नेत्र खुलता ही नहीं है. अगर हम धूल अंजन लेते रहेंगे, धूल अंजन डालते रहेंगे, ते धुळीचं काजळ म्हणजे व्यर्थ आपण आपल्या बुद्धीमध्ये घेत राहू, तर बाबा म्हणतात तुमचा ज्ञानाचा तिसरा डोळा उघडणारच नाही. ते मी जे ऑपरेशन केलेले ते यशस्वी होणारच नाही, म्हणून धूळ येऊ देऊ नका. बाबा इतना तो सहज कर समझाते हैं, जो कैसा भी रोगी अंधा लंगड़ा हो वह भी समझ जाए. अलफ और बे 2 अक्षर है. बाबा खूप सहज समजवतो की कोणी कसंही असू द्या, अंधा है, लंगड़ा है, कोई कैसा भी है, लेकिन ये बुद्धि से समझने की बातें हैं और बाबा बहुत अच्छे से समझाते हैं. आपण ही फक्त मुरली का चिंतन करतो, कारण ते लक्षात राहतात पॉइंट. आपण जर वारंवार त्याला रिपीट केलं, त्याच्या मागे बाबांना काय म्हणायचं हे जर आपण एक थोडीशी चर्चा केली तर आपल्याला लक्षात राहतं. नाही तर बाबांची मुरली अशी आहे की बाबांनी सगळं समजवलेलं आहे. आपण डायरेक्ट जरी वाचली तरी समजायला पाहिजे मुरली, पण ते आपण बाकीच्या व्यर्थ गोष्टीमध्ये राहतो, जास्त बुद्धीला तेवढी सवय नाहीये, म्हणून आपण एक रिपीट करायचे असतात क्लासमध्ये आणि त्याच्या मागचं रहस्य थोडं समजून घ्यायचं असतं, एवढंच. नाही तर बाबांनी मुरलीमध्ये सगळं समजवलेलं आहे, तसंच तसं सुद्धा आपण बुद्धीमध्ये घेऊ शकतो. बाप समझाते हैं बच्चे, मित्र संबंधियों आदि से भी दोस्ती रखो, बहुत मीठा बनो. तो बाबा म्हणते उनका व्यर्थ तो सुनना नहीं, लेकिन दोस्ती रखनी पड़ेगी. असं नाही की कटून तुम्ही जंगलामध्ये जाऊन बसा. उनके साथ तो रहना है, लेकिन अपना प्रभाव उन पर डालना है, उनका प्रभाव नहीं पड़ना चाहिए हमारे ऊपर. तुम्हारा काम ही है बाप का परिचय देना. भले दुश्मन हो तो भी मित्रता रखनी है. भले तो स्वतः दुश्मनी काढत असेल आपल्याशी, भाव तो वो हम तो किसी के दुश्मन नहीं है, हमें तो अभी निर्वैर बनना है, किसी के साथ वैर नहीं रखना है हमें. हम किसी के दुश्मन नहीं है, लेकिन कोई हमारे से अपनी दुश्मनी निकाल रहा है पुराने हिसाब किताब के कारण, लेकिन बाबा म्हणतात तू मित्र बन जाओ उसके. किती मोठी गोष्ट बाबा सांगतोय की तुम्ही सगळ्यांचे मित्र बना, सगळ्यांचे हितचिंतक बना, सगळ्यांचे शुभचिंतक बना, सगळ्यांच्या कल्याणाची भावना ठेवा. जो तुमचा दुश्मन आहे त्याचे तुम्ही मित्र बना मनापासून आतल्या आत, आणि त्याच्या कल्याणाचाच विचार करा, त्याचं कल्याण कसं होईल. बहुत मीठा बनना है. बाप कहते तुमने आसुरी मत पर मुझे कितनी गाली दी है,
मेरा अपकार किया है, फिर भी मैं तुम पर कितना उपकार करता हूं। ईश्वर का अपकार होना भी ड्रामा में नूंद है। तब तो कहते यदा यदा ही धर्मस्य, आया भी भारत में है, समझा भी रहे हैं। बच्चों को हर बात अच्छी रीती समजणी। बाबा म्हणते तुम्ही माझा इतका अपमान केला भक्ती मार्गामध्ये, कणाकणामध्ये मला समजलं, तरी सुद्धा मी त्या अपमानाला मनावर थोडी घेतलं। तुमच्या कल्याणासाठीच कार्य करतोय, पल पल तुम्हारे कल्याण के लिए मैं अपना सफल कर रहा हूं। तर तसं बाबा म्हणताय कोणी कसंही असू द्या, किती निंदा करणारा असू द्या, किती दुश्मन असू द्या तुमचा, तुम्ही अपकारीवर उपकार करा, तसं मी करतोय। माझ्याकडे बघा बाबा म्हणताय, जर अपमान कोणी सगळ्यात जास्त अपमान झाला असेल दुनियेमध्ये कोणाचा आणि इतका कंटिन्युअस झाला असेल तर तो माझा झालेला आहे। आपला अपमान कोणी किती वेळ करेल, एका जन्मामध्ये तो जितका वेळ आपल्या संपर्कामध्ये तितका वेळ अपमान केलेला आहे, दुसऱ्या जन्मामध्ये केला असेल, तिसऱ्या जन्मामध्ये केला असेल। बाबांचा अपमान तर किती झालेला आहे, 2500 वर्षापासून। लेकिन फिर भी बाबा ने क्या कहा, ड्रामा में नोंद है। बाबा एकच उपाय त्याच्यासाठी, बाबांकडे स्वतःसाठी तोच उपाय वापरला कि ये ड्रामा में था इसलिए इन्होंने मेरा अपमान किया, मुझे इनका कल्याण करा, मेरा ड्रामा में पार्ट है। बस ड्रामा में है इसलिए कोई निंदा करता है हमारी, कोई अपमान करता है, ड्रामा में नूंदा हुआ है। मेरा पार्ट क्या है, मुझे सबका कल्याण करना है, सबके लिए शुभ भावना रखनी है। हर बात के लिए बाबा समझाते बहुत अच्छा है। कल्प पहले भी ऐसे ही समझाया था। देवी देवता धर्म तो जरूर स्थापन होगा, कोई पडे न पडे। बाबा म्हणतात आता हे तुमच्यावरती, तुम्हाला त्या देवी देवता धर्मामध्ये यायचं, वरच्या लेवलला यायचं नाही यायचं तुमचा प्रश्न, मी माझं काम करतोय। देवी देवता धर्म तो स्थापन होने वाला है, मुझे जो संख्या चाहिए वो होने वाली है, अब तुम्हारे ऊपर है उसमें तुम्हें आना है या नहीं आना है, लेकिन नहीं तो फिर दूसरा नंबर ले लेगा। होना तो है, लेकिन हमें ये पक्का करना है, बाबा ने हमें चुना है तो हम लायक बच्चे हैं और हम पुरुषार्थ करके तैयार होने वाले, पक्का करायचं अपन। तो फिर भी बाप कहते, बाबा म्हणते देवी देवता धर्म तो जरूर स्थापन होगा, कोई पड़े न पड़े। फिर भी बाप कहते कुछ समझदार बनो। तो मला असं वाटतं की सगळ्यांनी समझदार बनाओ। बाबा म्हणतात इस कमाई और उस कमाई को बुद्धि में रखो, इस कमाई और उस कमाई को बुद्धि। समझदारी और किस बात में चाहिए, बाबा म्हणतात एक तो समझदारी, बाबा ने पहले बताया सुख की दुनिया दुख की दुनिया, पतित दुनिया पावन दुनिया, उसकी समझदारी बाबा दे रहा है। दुसरी समझदारी कशामध्ये पाहिजे, आता संगम युगामध्ये आपण आलेलो आहे, आता समझदारी कशामध्ये पाहिजे, इस कमाई और उस कमाई को बुद्धि में रखो कि वो कमाई कहां तक चलेगी और ये कमाई कहां तक चलने वाली है, तो महत्व किसको देना है ज्यादा। बाबा म्हणते इतना तो समझदार बनो, जो साथ में आने वाला है उसकी तो तैयारी करो, जो यहां छोड़कर जाना है, धूल मिट्टी में मिल जाना है, भूकंप आएगा सब खत्म हो जाएगा, वो तूफान आएगा सब लेकर चला जाएगा, उसके लिए इतनी मेहनत कर रहे हो। और जो कमाई साथ चलने वाली है, 5000 साल चलने वाली है, उसका इतना महत्व नहीं है। तो बाबा म्हणते समझदार तो बनो, उस कमाई और इस कमाई को बुद्धि में रखो। सच्ची कमाई बाप ही कराते हैं। अगर बाबा से कनेक्शन है, मुरली सुन रहे हैं, उसको धारण कर रहे हैं, मुरली को महत्व दे रहे हैं, तो वो कमाई है हमारी। और ये कमाई बाबा ही करा सकता है, बाबा ही कराता है। हम बाबा के बने हैं और ये कमाई हमें फुल कमाई करनी है। यही वो समय है जब हमने 5000 साल पहले भी कमाई की थी, उसको रिपीट करना है सिर्फ। बाप और स्वर्ग को याद करना यह भूलो मत, सिमरन करते करते अंतमति सुगति हो जाएगी। सवेरे उठ बाप की याद में बैठो, अगर सुस्ती आती है तो समझा जाता है तकदीर में नहीं है। ऐसी प्रैक्टिस करनी है जो अंत में देह भी याद न पड़े, हम आत्मा है। अच्छा, मीठे मीठे सिकिलधे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते। हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार गुड मॉर्निंग नमस्ते। वहां बाबा वहां, शुक्रिया बाबा शुक्रिया। धारणा के लिए मुख्य सार है, अपनी वृत्ति को शुद्ध रख, दुश्मन को भी मित्र बनाना है, अपकारी पर भी उपकार कर, बाप का सच्चा परिचय देना है। जो रत्न बाबा के मुख से निकलते हैं वही रत्न निकालने हैं। कोई भी व्यर्थ बातें न सुननी है न सुनानी है। वरदान, संगम युग के समय का महत्व जान, परमात्मा दुआओं से झोली भरने वाले माया जीत भव। संगम युग का 1 सेकंड और युगों के 1 वर्ष से भी
संगम युग का 1 सेकंड और युगों के 1 वर्ष से भी ज्यादा है। इस समय 1 सेकंड भी गवाया तो सेकंड नहीं लेकिन बहुत कुछ गवाया। इतना महत्व सदा याद रहे तो हर सेकंड परमात्मा दुआएं प्राप्त करते रहेंगे, और जिसकी झोली परमात्मा दुआओं से सदा भरपूर है उसके पास कभी माया आ नहीं सकती, दूर से ही भाग जाएगी। तो समय को बचाना यही तीव्र पुरुषार्थ है। तीव्र पुरुषार्थी अर्थात सदा मायाजीत. तर जे बाबा मिलनच्या मुरलीमध्ये सांगितलं बाबांनी, त्याच्यासाठी कालचंही वरदान बाबांनी दिलं बेफिक्र बादशाहीचं, आणि आज पण बाबा म्हणतात जसं त्यावेळे त्या मुरलीमध्ये समयचं पण महत्व सांगितलं, सेकंदाचं महत्व सांगितलं, तर त्याच्यासाठी बाबा आज वरदान देत आहे कि 1 सेकंदही वाया घालवू नका, तुम्हाला माझ्या दुआ मिळतील. और भगवान की दुआएं जिसको मिलती है, बाबा म्हणता है उसके सामने माया आएगी नहीं, वो दूर से ही भाग जाएगी. माया दूर से ही भाग जाएगी, सामना ही नहीं करना पड़ेगा हमें, अगर बाबा की दुआएं हमें मिल रही है. और बाबा की दुआएं कब मिलती है? जब संगम युग के महत्व को जानकर हम एक एक सेकंड बाबा की याद में हैं, हर जो कुछ कर रहे हैं वो करते हुए सेवा है. मनसा से सेवा कर रहे हैं, कर्मना से सेवा कर रहे हैं, वाचा से सेवा कर रहे हैं, तन मन धन से सेवा कर रहे हैं, समय श्वास संकल्प सफल कर रहे हैं, तो बाबा की दुआएं हमें मिलती रहेगी. और बाबा की दुआएं मिलेगी तो बाबा म्हणते मायाजीत सहज बन जाओगे. और मायाजीत से फिर उसका रिजल्ट क्या होने वाला है? जो मायाजीत वो विश्वजीत, जो विश्व का महाराजा बन जाएगा. स्लोगन: जो आज्ञाकारी है वही बाप की या परिवार की दुआओं के पात्र है. अच्छा, ओम शांति. कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो, सत्य बोलो,